सर्व विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन सेशनमध्ये हार्दिक स्वागत। इयत्ता 12वीच्या चिटणीसाची कार्यपद्धती या विषयामध्ये प्रकरण 9 भाग पेढी पद्धती या विषयामध्ये आज आपण जो अभ्यास करणार आहोत त्या मुद्द्याचं नाव आहे भाग पेढी पद्धतीचे घटक। भाग पेढी पद्धतीचे एकूण महत्त्वाचे घटक आहेत। पहिलं म्हणजे डिपॉझिटरी, दुसरं डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स, त्यालाच इन शॉर्ट मध्ये डीपी म्हणतात, तिसरं बेनिफिशियल ओनर बीओ आणि चौथं आहे कंपनी। मग पहिला मुद्दा यातला तो म्हणजे डिपॉझिटरी म्हणजेच भागपेढी। भागपेढी ही मध्यवर्ती बँकेसारखी एक संस्था आहे जिथे गुंतवणूकदाराच्या विनंतीनुसार प्रतिभूती इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये ठेवल्या जातात। गुंतवणूकदाराच्या वतीने भागपेढी ही ती सेवा पुरवत असते की प्रतिभूतींचे जे संरक्षण आहे सुरक्षितपणे ठेवण्याचे कार्य हे भागपेढीमार्फत केलं जातं। दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे अशा प्रतिभूतींच्या व्यवहारांशी संबंधित वेगवेगळ्या सेवा पुरवण्याचे कार्य देखील भागपेढीमार्फत होत असतं। म्हणजेच केवळ इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये प्रतिभूती सांभाळण्याचे कार्य भागपेढी करत नाही, तर प्रतिभूतींच्या व्यवहारांशी संबंधित होणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा पुरवण्याचे कार्य देखील भागपेढी करत असते। तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे गुंतवणूकदारांच्या प्रतिभूती सुरक्षित ठेवण्यासाठी डिपॉझिटरी जबाबदार असते। म्हणजेच जर या ठिकाणी डिपॉझिटरीमध्ये जर प्रतिभूती संदर्भात जे गुंतवणूक केलेल्या प्रतिभूती आहेत त्या प्रतिभूती संदर्भात जर का काही अनुचित प्रकार जर का घडला तर अशा वेळेस त्या प्रकाराला डिपॉझिटरी ही जबाबदार असते आणि म्हणून गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करण्याचे कार्य देखील या ठिकाणी एक प्रकारे केलं जातं। चौथा महत्त्वाचा मुद्दा आहे डिपॉझिटरी बरोबर गुंतवणूकदारांचा थेट संबंध किंवा व्यवहार नसतो। या ठिकाणी डिपॉझिटरी पार्टिसिपंट हा जो घटक आहे हा घटक मुख्यत्वे करून गुंतवणूकदारांशी याचा थेट संबंध येतो। मात्र तरी देखील या ठिकाणी डिपॉझिटरी ही जी आहे ही कंपनी आणि गुंतवणूकदार यांच्यात एक दुवा म्हणून कार्य करते। तर मित्रांनो, या ठिकाणी डिपॉझिटरी भागपेढी ही मुख्यत्वे करून एक मध्यवर्ती बँकेसारखी संस्था आहे आणि मध्यवर्ती बँक ज्या प्रकारे पैशांचे किंवा चलनाचं देवाणघेवाणीचं कार्य हे करत असते त्या प्रकारे डिपॉझिटरीमध्ये देखील प्रतिभूतींच्या देवाणघेवाणीचा व्यवहार हा होत असतो। अधिक माहितीसाठी आपल्याला दिलेल्या भारतातील भागपेढी ज्या आहेत त्या दोन प्रकारच्या भागपेढी आहेत। एक पहिलं म्हणजे NSDL आणि दुसरं CDSL। ह्या ज्या दोघंही भागपेढी आहेत ते सेबीकडे नोंदणी झालेल्या एक प्रकारे संस्था आहेत, डिपॉझिटरी संस्था आहेत। कंपनी कायद्याखाली डिपॉझिटरीची कंपनी म्हणून नोंदणी झालेली असते यांची। सेबी कायदा 1992 नुसार डिपॉझिटरी म्हणून नोंदणीकृत असणे आवश्यक आहे व सेबीकडून व्यवसाय प्रारंभ प्रमाणपत्र यांना घ्यावा लागतो आणि म्हणून NSDL असेल किंवा CDSL असेल तर ह्या दोघंही डिपॉझिटरी ज्या आहेत त्या महत्त्वपूर्ण आहेत आणि या ठिकाणी त्यांना व्यवसाय प्रारंभ प्रमाणपत्र हे सेबीकडून मिळालेलं आहे। सेबीच्या पूर्व मान्यतेसह पोट नियम किंवा नियमावली तयार करावे लागतात। अशा प्रकारचे जे व्यवहार आहेत प्रतिभूतींच्या गुंतवणूकदारांच्या वतीने प्रतिभूतींचा सांभाळ करण्याचा किंवा त्यांच्यावर व्यवहार करण्याचा किंवा त्यांच्यावर सेवा देण्याचं जे कार्य आहे ते हे कार्य करण्याआधी जे सेबीने जे पण काही नियम अटी शर्ती लागू केलेले आहेत ते मान्यतेसह यांचे जे पोट नियम आहेत नियमावली आहेत ते तयार करावे लागतात आणि तदनंतरच त्यांना व्यवहार हे सुरुवात करता येते। डिपॉझिटरी सेवा पुरवण्यासाठी एकापेक्षा अधिक डीपीशी करार केला पाहिजे। डीपी म्हणजेच डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स। आपला अभ्यासातला हा पुढचाच मुद्दा आहे की डिपॉझिटरी सेवा पुरवण्यासाठी एकापेक्षा अधिक डीपीशी करार हे केले पाहिजेत आणि डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स जे असतात त्यांच्यात थेट गुंतवणूकदारांशी संबंध येतो आणि त्यामुळे अशा प्रकारची जी गुंतवणूक आहे ती NSDL मार्फत करायची किंवा CDSL मार्फत करायची त्या प्रकारचे जे निर्णय आहेत तो निर्णय डीपी देत असतात। सेबीचे सर्वोत्तम निर्देशन व समाधानासाठी व्यवहारातील आवश्यक माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी आणि व्यवहाराची अयोग्य हाताळणी रोखण्यासाठी पुरेशी यंत्रणा उपलब्ध असली पाहिजे। म्हणजेच याचाच अर्थ असा की याच्यावर जे आहे नियंत्रण सेबीचं असतं आणि वेगवेगळ्या प्रकारचे गुंतवणूकदाराच्या हिताचे रक्षण कसं करता येईल, जास्तीत जास्त गुंतवणूक ही सुरक्षित कशी ठेवता येईल, त्याचप्रकारे अयोग्य प्रकारची जी हाताळणी आहे ती हाताळणी होणार नाही अशा प्रकारची जी पुरेशी यंत्रणा आहे ती उपलब्ध आहे किंवा नाही ती सेबीच्या नियमानुसार हे NSDL आणि CDSL यांना खात्री करून घ्यावी लागते।
आणि तदनंतरच डिपॉझिटरीचा जो पुढचा व्यवहार आहे किंवा सेवा आहे ती डिपॉझिटरीला पुरवता येते. म्हणजेच काय तर NSDL आणि CDSL हे दोघेही जे डिपॉझिटरी आहेत ते अशा प्रकारचं त्यांनी नोंदणी करत असताना स्वतःची खात्री करून घेतलेली आहे. डिपॉझिटरी पुढीलपैकी एक किंवा अधिक संस्थांनी स्थापन केली पाहिजे. मग डिपॉझिटरी जी आहे ती कोणकोणत्या प्रकारच्या संस्थांनी एक किंवा अधिक संस्था मिळून देखील त्या स्थापन होऊ शकतात. पहिलं जे आहे ते सार्वजनिक वित्तीय संस्था, दुसरं आहे बँक, तिसरं विदेशी बँका, चौथं मान्यताप्राप्त भागबाजार, पाचवं आहे वित्तीय सेवा देणारी व्यावसायिक संस्था किंवा कंपनी, पाचवं आहे विदेशात स्थापन झालेली किंवा मान्यताप्राप्त असलेली प्रतिभूती बाजारात परिरक्षक किंवा शोधन किंवा व्यवहार पूर्ण करण्यासंबंधी सेवा देणारी केंद्र शासन मान्यताप्राप्त व्यावसायिक संस्था, आणि शेवटचे वित्त सेवा पुरवणारी विदेशात स्थापन झालेली व केंद्र शासन मान्यताप्राप्त संस्था. ह्या ज्या आहेत त्या या संस्थांनी स्थापन केली पाहिजे. म्हणजे या संस्थांनी मिळून जरी स्थापन केलं किंवा यापैकी एक किंवा यापैकी अधिक मिळून जरी संस्थांनी स्थापन केली असेल काय तर भागपेढी तरी देखील त्यास मान्यताही मिळत असते. पुढचे 8वं, डिपॉझिटरी ही गुंतवणूकदाराच्या लाभप्रद मालकाच्या वतीने प्रतिभूतीची नोंदलेली मालक असते व त्यांच्या वतीने प्रतिभूतींचे हस्तांतरण करत असते. म्हणजेच काय तर गुंतवणूकदाराच्या वतीने प्रतिभूतींची नोंदलेली मालक असते. गुंतवणूकदाराच्या वतीने सेवा देणारी, गुंतवणूकदाराच्या वतीने जे मालकीचे जे ते प्रतिभूती आहेत त्या प्रतिभूती धारण करणारी, एक प्रकारे त्यांना उत्तम प्रकारे सेवा देणारी व त्यांच्या वतीने प्रतिभूतींचे हस्तांतरण करणारी. ते ज्या वेळेस सांगतील, गुंतवणूकदार ज्या वेळेस सांगतील तर त्यावेळेस ते हस्तांतरित एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे करण्यासाठी अशा प्रकारची सेवा देणारी ही डिपॉझिटरी म्हणजेच भागपेढी असते. डिपॉझिटरीचे कायदेशीर चौकट जी आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारच्या चौकटी डिपॉझिटरी आपले जे कार्य आहे, आपल्या ज्या सेवा आहेत त्या पुरवाव्या लागतात. मग कोणकोणत्या प्रकारच्या कायदेशीर चौकटी किंवा कायदेशीर बांधिलकी ही डिपॉझिटरीला लागू आहेत, तर पहिलं जे आहे ते सेबी कायदा 1992, दुसरा जो आहे सेबी भागपेढी व प्रतिनिधी सुधारणा नियमन 2012, भागपेढीची नियमावली, आणि शेवटचे कंपनी कायदा. कारण की कंपनी कायदा का, तर डिपॉझिटरीची स्थापना ही कंपनी कायद्याअंतर्गत झालेली आहे, तर त्यामुळे या ठिकाणी कंपनी कायद्याचा देखील या ठिकाणी समावेश केलेला आहे. या पुढचा जो मुद्दा आहे जो की आपण याआधी देखील पाहिलेला होता की ज्यांच्या डायरेक्ट गुंतवणूकदारांशी संबंध येतो, थेट संबंध येतो, त्याला म्हणतात डिपॉझिटरी पार्टिसिपंट. यालाच इन शॉर्टमध्ये DP देखील म्हणतात आणि मराठीत याला भागपेढीची प्रतिनिधी असे म्हणतात. ही डिपॉझिटरीची प्रतिनिधी असते. सेबी कायद्यान्वये डिपॉझिटरी पार्टिसिपंट ही नोंदणीकृत असते. सेबी अधिनियम डिपॉझिटरी अँड पार्टिसिपंट 1996 अंतर्गत नमूद केलेले अधिकार व जबाबदाऱ्या प्राप्त असतात. आणि या ठिकाणी जे डिपॉझिटरी जी आहे डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स जे आहेत ते नोंदणीकृत असतात. आता हे जे नोंदणीकृत असणं हे सेबी कायद्याअंतर्गत किंवा कायद्यान्वये हे नोंदणीकृत असतात. सेबी अधिनियम 1996 अंतर्गत नमूद केलेले अधिकार आणि जबाबदाऱ्या यांना प्राप्त असतात. काही अधिकार असतात, काही जबाबदाऱ्या असतात. त्याचप्रकारे यांना देखील सेबीने काही नियम अटी शर्ती लागू केलेल्या आहेत. डिपॉझिटरीद्वारे नियुक्त मध्यस्थ म्हणून DP काम करत असतो. अशा प्रकारचे जे DP आहेत ते डिपॉझिटरीद्वारे नियुक्त केलेले असतात आणि यांनाच मध्यस्थ का म्हणतात, कारण की ते गुंतवणूकदार आणि डिपॉझिटरी या दोघांमधील एक महत्त्वाचं घटक म्हणून कार्य करत असतात. डिपॉझिटरी आणि गुंतवणूकदार यांच्यातील दुवा म्हणून DP काम करते. बघा या ठिकाणी चौथा मुद्दा तोच आहे. डिपॉझिटरी आणि गुंतवणूकदार यांच्यामधील दुवा म्हणून DP काम करत असतो, डिपॉझिटरी पार्टिसिपंट काम करत असतो. हे थेट ग्राहकांशी व्यवहार करते. हे वेळोवेळी खात्याचे विवरण पाठवत असते. याची कार्ये प्रतिकृती बँकेत सुरक्षित, या ठिकाणी प्रतिकृती झालेला आहे, या ठिकाणी प्रतिभूती पाहिजे, तर याची जी कार्य आहेत ती प्रतिभूती बँकेत सुरक्षित आहेत. प्रतिभूतीची बँक म्हणून DPचे कार्य असते आणि यामुळे या ठिकाणी प्रतिभूती बँकेमध्ये सुरक्षित आहेत आणि त्याचप्रकारे प्रतिभूतीची बँक म्हणून DPचे कार्य असते. प्रतिभूतीची बँक म्हणून म्हणजेच काय, तर या ठिकाणी ज्या प्रकारे आपण पैसे बँकेत ठेवतो तर आपले बँकेत पैसे सुरक्षित आहेत किंवा नाहीत ते आपण वारंवार चेक करत असतो किंवा त्या ठिकाणी आपण ज्यावेळेस पण बँकेत जातो त्यावेळेस आपण चेक करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रतिभूती आपल्या सुरक्षित आहेत किंवा नाहीत आणि त्याचप्रकारे त्या ज्या प्रतिभूती आहेत त्यांची किंमत किती आहे, अशा प्रकारची जी आहे किंवा बाजार मूल्य किती आहे हे चेक करण्याचं कार्य हे या ठिकाणी आपण DP मार्फत करू शकतो. वेगवेगळ्या प्रकारच्या जे सेवा आहेत त्या सेवा पुरवण्याचं कार्य DP मार्फत हे होत असतं.
हा डिमटेरियलायझेशन सुलभ करतो. डिमटेरियलायझेशन म्हणजेच काय, तर इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये ट्रान्सपरेशन यालाच म्हणतात डिमटेरियलायझेशन. तर या ठिकाणी हे जे डिमटेरियलायझेशन स्वरूपाचं जे कार्य आहे ते कार्य करण्यासाठी DP हा अत्यंत महत्त्वाचा घटक असतो आणि ते सुलभ करण्याचं कार्य हे DP मार्फत होत असतं. कारण की वेगवेगळ्या प्रतिभूती वेगवेगळ्या कंपनीच्या किंवा गव्हर्नमेंटचे जे प्रतिभूती असतात तर त्या प्रतिभूतींचं डिमटेरियलायझेशन करून ते गुंतवणूकदारांपर्यंत पोहोच करणं आणि त्यांच्या वतीने त्यांचं सांभाळ करण्याचं कार्य हे डिपॉझिटरीला कळवणं, हे कार्य हे DP मार्फत होत असतं. वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा ह्या डिपॉझिटरी आपल्याला देताना दिसतात. हक्क भाग, बोनस भाग इत्यादी वाटपाच्या वेळेस DP कडून प्रतिभूती डीमॅट खात्यात जमा केल्या जातात. म्हणजेच थोडक्यात सांगायचं जर का झालं तर कुठल्याही प्रकारची जी सेवा आहे, ज्या सर्व सेवा आहेत त्या डिपॉझिटरी ह्या देते. मात्र डिपॉझिटरी हे डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सची नियुक्ती करत असते आणि त्या नियुक्तीच्या आधारावर डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स हे गुंतवणूकदारांपर्यंत थेट गुंतवणूकदारांशी त्यांचा संपर्क येऊन गुंतवणूकदारांना वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या सुविधा आहेत किंवा येणाऱ्या ज्या अडीअडचणी शंका आहेत त्या सोडवण्याचे कार्य हे करत असतात. त्याचप्रकारे जे वेगवेगळ्या प्रकारचे व्यवहार आहेत ते व्यवहार देखील ते पाहताना दिसतात. हक्क भाग असेल, बोनस भाग असेल तर इत्यादी वाटपाच्या वेळेस देखील किंवा लाभांश वाटप असेल किंवा व्याज देत असेल तर इत्यादी पटकन जमा करण्याचे काम देखील DP कडून होत असतं. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने व्यवहार पूर्तता करण्यासाठी DP मदत करत असतो. DP म्हणून खालील संस्था कार्य करतात. बघा मग या ठिकाणी DP म्हणून कोणकोणत्या प्रकारच्या संस्था कार्य करतात तर आपल्याला एक दिसतं या ठिकाणी की वित्तीय संस्था असतील, बँका असतील, मान्यताप्राप्त विदेशी बँका असतील, परिरक्षक असतील, त्यालाच कस्टडियन असे म्हणतात, भाग दलाल असेल, शोधन व्यवसाय संस्था असतील, बिगर बँकिंग वित्तपुरवठा असेल, NBFC म्हणतात त्याला, नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज असतील, त्याचप्रकारे भाग विक्री निबंधक संस्था असतील किंवा भाग हस्तांतरण नोंदणी संस्था असतील. तर ह्या ज्या सर्व संस्था आहेत त्या DP म्हणून काम करू शकतात. प्रत्येक गुंतवणूकदाराच्या प्रतिभूती डीमॅट खात्याची DP नोंद करते. म्हणजेच या ठिकाणी गुंतवणूकदार जो आहे तो गुंतवणूकदाराच्या प्रतिभूतीची डीमॅट खात्याची DP हा नोंद करून घेत असतो. म्हणजेच खात्यात गुंतवणूकदाराच्या वतीने ही अशा प्रकारची नोंद ही DP करत असतो आणि त्याची जी नोंद आहे ती ऑटोमॅटिकली DP करत असल्यामुळे ज्या डिपॉझिटरीचा तो DP असेल, डिपॉझिटरी पार्टिसिपंट असेल तर त्या भाग पेढीकडे त्याची नोंद ही ऑटोमॅटिकली ऑनलाईन पद्धतीने होत असते. DPला अद्वितीय ओळख क्रमांक असतो. म्हणजे एक युनिक आयडेंटिफिकेशन नंबर हा DPला प्राप्त झालेला असतो की तो आयडेंटिफिकेशन नंबर हा इतर कोणत्याच DPला नसतो. प्रत्येक DPला एक युनिक आयडेंटिफिकेशन नंबर असतो. त्यालाच UID असे म्हणतात. तिसरा जो महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे बेनिफिशियल ओनर, त्यालाच इन शॉर्टमध्ये BO म्हणतात. BO हा प्रतिभूतीचा गुंतवणूकदार आहे ज्यांनी डिपॉझिटरीची सेवेचा लाभ घेतलेला असतो. डिपॉझिटरीने धारण केलेल्या प्रतिभूतीवरील BOचे सर्व हक्क, फायदे हे प्रतिभूती संदर्भात असलेल्या जबाबदाऱ्यांना अधीन राहून असतात. BO हा जो असतो, बेनिफिशियल ओनर जो असतो हा गुंतवणूकदार आहे ज्याचे नाव इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये प्रतिभूती ठेवण्याच्या उद्देशाने डिपॉझिटरीमध्ये डीमॅट खाते उघडले जाते. DP कडून मिळणाऱ्या सेवेसाठी BO सेवा शुल्क देत असतो. म्हणजे थोडक्यात जर का सांगायचं झालं तर BO हा कोण आहे, तर BO हा प्रतिभूतीचा मालक आहे आणि प्रतिभूतीचा मालक म्हणजेच काय, तर गुंतवणूकदार आहे. तर BOला डिपॉझिटरी आणि DPचा ग्राहक देखील म्हटले जाऊ शकते. BOला विशिष्ट खाते क्रमांक दिलेला असतो ज्यामध्ये प्रतिभूती ठेवल्या जातात. ज्याचं खाते हे उघडलं जातं, ज्याचं खातं DP कडून उघडलं जातं, जो गुंतवणूकदार आहे, जो प्रतिभूतीचा मालक असतो तो म्हणजेच BO, म्हणजेच त्याला बेनिफिशियल ओनर असे म्हणतात. म्हणजेच इन शॉर्टमध्ये गुंतवणूकदार. पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजेच इश्युअर कंपनी. याचा अर्थ अशी कंपनी जिने प्रतिभूतीचे डिमॅटिकरण केलेले आहे आणि कंपनीने डिपॉझिटरीकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. म्हणजे इश्युअर कंपनी थोडक्यात सांगायचं झालं, ज्या कंपनीने आपले जे प्रतिभूती आहेत त्यांचे डिमटेरियलायझेशन केलेलं आहे, म्हणजे इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये त्यांचे प्रतिभूतींचे रूपांतरण त्यांनी केलेलं आहे आणि सोबतच त्यांनी डिपॉझिटरीकडे त्याची नोंदणी केलेली आहे. त्यालाच काय म्हणतात की इश्युअर कंपनी. म्हणजेच त्या डिपॉझिटरीकडे अशी जी कंपनी आहे त्या कंपनीला आपले जे कॅपिटल आहे ते रेज करण्यासाठी त्यांनी तशा प्रकारची नोंदणी ही डिपॉझिटरीकडे केलेली आहे आणि म्हणून अशा प्रकारच्या कंपनीला म्हणतात इश्युअर कंपनी.
तर आय होप मित्रांनो आपल्याला हे 4 मुद्दे समजलेले असतील. तर पहिला मुद्दा आहे डिपॉझिटरी, दुसरा आहे डिपॉझिटरी पार्टिसिपंट, त्यालाच इन शॉर्टमध्ये DP म्हणतात. तिसरा आहे बेनिफिशियल ओनर, त्यालाच इन शॉर्टमध्ये BO म्हणतात. आणि चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे कंपनी, यालाच इश्युअर कंपनी देखील म्हणतात. तर या पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजेच भागपेढी पद्धतीच्या संबंधित संकल्पना आहेत, काही संज्ञा आहेत. तर ह्या संकल्पना संज्ञा आपल्याला केवळ इयत्ता 12वीतच नव्हे तर आयुष्यभर कामात येणार आहे आणि अतिशय सोप्या अशा संकल्पना आहेत. भागपेढी पद्धतीत जे महत्त्वाची संकल्पना आहे त्यातली पहिली जी महत्त्वाची संकल्पना आहे त्याला म्हणतात डिमटेरियलायझेशन. डिमटेरियलायझेशन म्हणजेच काय ते आपण यादी देखील पाहिलेलं आहे, त्यालाच म्हणतात डीमॅट. ही अशी प्रक्रिया असते की ज्याद्वारे नोंदणीकृत DP म्हणजेच डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे, जे की गुंतवणूकदारांशी त्याचा थेट संबंध आहे, तो वेगवेगळ्या सेवा सुविधा पुरवण्याचं कार्य हा DP गुंतवणूकदाराला देत असतो किंवा बेनिफिशियल ओनरला देत असतो. तर भौतिक प्रमाणपत्र देऊन ही अशी प्रक्रिया आहे डिमटेरियलायझेशन की ज्याद्वारे नोंदणीकृत DPकडे भौतिक प्रमाणपत्रे देऊन इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये रूपांतरित केली जातात. म्हणजेच भौतिक प्रमाणपत्राचं रूपांतरण इलेक्ट्रॉनिक पद्धतीमध्ये करण्याचे जे कार्य आहे ते DPचं, यालाच डीमॅट असे म्हणतात, यालाच डिमटेरियलायझेशन असे म्हणतात. डिमटेरियलायझेशनचे जे आद्याक्षर जे असतील, जे 5 अक्षर आहेत इंग्रजीतून डिमटेरियलायझेशनचे, ते म्हणजेच डीमॅट. आणि म्हणून या ठिकाणी जे भौतिक प्रमाणपत्र आहे त्यांचे रूपांतरण इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये रूपांतरित करणं यालाच डिमटेरियलायझेशन असे म्हणतात. गुंतवणूकदाराने भरलेला DRF डीमॅट विनंती अर्ज DPकडे व डिपॉझिटरीकडे पाठवला जातो व त्याच्या मान्यतेनंतर डिपॉझिटरी DPकडे डीमॅट खात्यामध्ये प्रतिभूती जमा करत असते. आणि म्हणून या ठिकाणी अशा प्रकारची ही जी प्रोसेस आहे, गुंतवणूकदाराने भरलेला जो DRF डीमॅट विनंती अर्ज असतो तो अर्ज DPकडे येतो आणि DPकडे डिपॉझिटरीकडे तो पाठवला जातो आणि त्यांच्या मान्यतेनंतर डिपॉझिटरी ही DPकडे डीमॅट खात्यात प्रतिभूती जमा करत असते. कोणाच्या वतीने? तर गुंतवणूकदाराच्या वतीने. अशा प्रकारची ही प्रोसेस होते, यालाच डिमटेरियलायझेशन असे म्हणतात. ही प्रोसेस लक्षात घेणं आणि राहू देणं खूप गरजेचं आहे. दुसरं आहे महत्त्वाचं तो म्हणजे रिमटेरियलायझेशन, रिमॅट. ही अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील प्रतिभूतीचे भौतिक कागद स्वरूपातील प्रमाणपत्रात रूपांतरण केले जाते. म्हणजेच डीमॅटचं अगदी उलट रिमॅट आहे. रिमॅटमध्ये काय होतं तर इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये असलेल्या ज्या प्रतिभूती आहेत त्यांचे रूपांतरण हे भौतिक स्वरूपामध्ये किंवा भौतिक डॉक्युमेंटमध्ये किंवा भौतिक प्रमाणपत्रामध्ये यांचे रूपांतरण केलं जातं. यालाच म्हणतात रिमटेरियलायझेशन. यालाच इन शॉर्टमध्ये रिमॅट असे म्हणतात. ग्राहकास RRFच्या स्वरूपात लेखी विनंती इन्शुअर कंपनीला आणि डिपॉझिटरीला पाठवले जाते. इन्शुअर कंपनी प्रमाणपत्रे मुद्रित करते आणि ग्राहकाला पाठवते आणि त्याचवेळी डिपॉझिटरीला रिमॅट विनंती मान्य केल्याची पुष्टी करते. डिपॉझिटरी ही DPद्वारे त्या प्रतिभूतीचे खाते नावे करते आणि त्यांच्या खात्यामध्ये किंवा त्यांना गुंतवणूकदारांना तशा प्रकारचं प्रमाणपत्र हे अदा केलं जातं, दिले जाते. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे ती म्हणजेच फंगिबिलिटी. वित्तीय संज्ञेनुसार फंगिबिलिटी म्हणजेच काय तर अदलाबदल करता येण्याजोगे काही वित्तीय मालमत्ता. म्हणजेच काय तर ही जी फंगिबिलिटी ही जी संकल्पना आहे ती मालमत्तेशी संबंधित आहेत आणि गुंतवणूकदारांच्या दृष्टीने विचार करण्यात केला तर आपण त्यांनी केलेली गुंतवणूक जी आहे ती गुंतवणूक ही त्यांची एक स्वरूपाची मालमत्ताच असते. आणि म्हणून या ठिकाणी वित्तीय संज्ञेनुसार फंगिबिलिटी म्हणजेच काय तर अदलाबदल करता येण्याजोगी काही वित्तीय मालमत्ता. मग यामध्ये काही ज्या वित्तीय मालमत्ता असतात ते फंगिबल असतात आणि काही ज्या वित्तीय मालमत्ता असतात तर त्या फंगिबल नसतात. आणि म्हणून उदाहरणार्थ आपण जर गृहीत धरलं की जमीन ही फंगिबल आहे किंवा नाही, अदलाबदल करता येण्याजोगी आहे किंवा नाही, तर याचं जे उत्तर आहे ते नाही. जमीन ही फंगिबल नाही, कारण प्रत्येक जागेला विशिष्ट गुणवत्ता असते, त्यामुळे त्याचे मूल्य कमी अधिक होते. उदाहरणार्थ जर मेन मार्केटमध्ये तुमच्या शहरामध्ये असलेल्या मेन मार्केटमध्ये तुमची जागा आहे आणि तुम्हाला जर गावाबाहेर एक जागा विकत घ्यायची असेल, ती जागा देऊन समोरच्या व्यक्तीला ती जागा देऊन ही तुम्हाला गावाबाहेरची जागा घ्यायची असेल तर ती जागा तेवढीच आहे की जेवढी तुमची शहराची जागा, तुमची मेन मार्केटमध्ये असणारी जागा आहे. तर अशा वेळेस मेन मार्केटमध्ये असणारी जागेची किंमत ही जास्त असतात, शिवाय गावाबाहेर असणाऱ्या जागेपेक्षा. समजा 1000 स्क्वेअर फूट हे तुमची जागा आहे, 1000 स्क्वेअर फूट ही गावाबाहेर जागा तुम्हाला घ्यायची आहे. तर मेन मार्केटमधली जागा देऊन
ती जी गावाबाहेरची जागा आहे ती तुम्ही घेणार का? तर याचा उत्तर नाहीच असणार आहे, कारण की मेन मार्केटमध्ये असणारी जी जागा आहे ती त्याची किंमत जास्त असते आणि गावाबाहेर असणारी जी जागा आहे त्याची किंमत ही त्या मानाने कमी असते. आणि म्हणून या ठिकाणी जमीन ही फंगिबल नाही, कारण की प्रत्येक जागाला विशिष्ट गुणवत्ता असते, विशिष्ट गुणवत्तेनुसार त्यांची किंमत असते, त्यांचं मूल्य असतं आणि त्यामुळे त्याचे जे मूल्य आहे ते कमी अधिक असतं आणि म्हणून जमीन ही फंगिबल नाही. दुसरं जे आहे उदाहरण, चलनी नोटा या फंगिबल असतात का नसतात? तर फंगिबल असतात. चलनी नोटा ह्या फंगिबल असतात. एकाच मूल्याच्या दोन चलनी नोटांमध्ये भिन्नता नसते. उदाहरणार्थ 100ची जी नोट आहे, जी दोन 100च्या नोटा जर का आपण घेतल्यात, तर त्या दोन 100च्या नोटा जर का अदलाबदल करावयाचं ठरवलं तर त्यांच्या मूल्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल नाही आणि म्हणून त्या ज्या नोट आहेत, ते जे नोटा आहेत तर त्या नोटा ह्या त्यांच्या मूल्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होत नसल्यामुळे, त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची भिन्नता नसल्यामुळे त्या फंगिबल आहेत आणि म्हणून ज्या सहज अदलाबदल करता येतात अशा प्रकारच्या ज्या वित्तीय मालमत्ता आहेत त्यांनाच वित्तीय संज्ञेनुसार फंगिबिलिटी असे म्हणतात. मग आता या ठिकाणी डिपॉझिटरीचा आपण विचार केला तर डिपॉझिटरीमध्ये सर्व प्रतिभूती या फंगिबल असतात का नसतात? तर सर्व प्रतिभूती या फंगिबल असतात. डीमॅट केलेल्या प्रतिभूतींना विशिष्ट क्रमांक नसतात, त्यास वेगळे प्रमाणपत्र नसते. कंपनीने वाटप केलेले समान प्रकारच्या समान मूल्यांच्या प्रतिभूती या समान असतात. त्यांची मालकी कोणाकडेही असली तरी इलेक्ट्रॉनिक डीमॅट स्वरूपातील प्रतिभूती या अदलाबदल करता येणाऱ्या असतात, एक दुसऱ्याला पर्यायी असतात आणि त्या एक दुसऱ्यापासून भिन्न देखील नसतात. आणि यामुळे मित्रांनो ज्या प्रतिभूती असतात तर त्या प्रतिभूती या फंगिबल असतात. पुढचा मुद्दा आहे ISIN नंबर. ISIN नंबर यालाच म्हणतात इंटरनॅशनल सिक्युरिटीज आयडेंटिफिकेशन नंबर. इंटरनॅशनल सिक्युरिटीज आयडेंटिफिकेशन नंबर हे काय असतं? तर हा एक प्रतिभूतीचा संकेतांक असतो, ज्याने विशिष्ट प्रतिभूती ही ओळखली जाते आणि प्रत्येक प्रतिभूतीला एक ISIN नंबर हा दिलेला असतो. त्या देशातील NNA म्हणजेच NNA नॅशनल नंबरिंग एजन्सीकडून कंपनीच्या प्रतिभूतींना ISIN नंबर दिले जाते. ISIN ही मानक क्रमांकन प्रणाली असते ज्याला जागतिक मान्यता आहे. ISO इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशन, या ठिकाणी ऑफ नको, या ठिकाणी फॉर पाहिजे, स्टँडर्डायझेशन. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशन हे ISINची रचना परिभाषित करते. भारतामध्ये ISINचे कार्य सेबीने NSDLला प्रदान केलेले आहे. नॅशनल सिक्युरिटीज NSDLला प्रदान केले, नॅशनल सिक्युरिटीज नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड. भारतामध्ये सेबी NNAची भूमिका बजावताना आपल्याला दिसते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही सरकारी प्रतिभूतीसाठी ISIN वाटप करते आणि ISIN हा 12 अंकी वर्णांक संकेतांक असतो जो 3 गटामध्ये विभागलेला असतो. कंपनीला तिच्या प्रतिभूतीसाठी ISINसाठी आवश्यक दस्तऐवज जसे माहितीपत्रक सादर करावे लागते आणि त्याचप्रकारे या ठिकाणी जी अधिक माहिती आहे ISIN संदर्भात ती आपल्याला दिलेली आहे. हा एक 12 वर्णांक ओळख क्रमांक असतो. काही वर्ण देखील असतात आणि काही अंक असतात. याचे 3 घटक असतात: उपसर्ग, मूळ क्रमांक आणि तपासणी अंक. उपसर्ग हा 2 अंकी देशाचा संकेतांक असतो जो ISO 6766 कडून दिला जातो. भारतासाठी जर आपण विचार केला तर हा उपसर्ग IN, इंडियाच्या IN पहिले 2 अक्षर हा आहे. मूळ क्रमांक जो आहे यामध्ये 9 अंक किंवा अक्षर असतात. तिसरं जे आहे तपासणी अंक हे ISIN मधील शेवटचा अंक असून वैधता तपासणीसाठी असते. अधिक स्पष्टीकरणासाठी आपल्याला दिलेलं आहे या ठिकाणी पहिले 2 वर्ण जे असतात ते देशाच्या संकेतांकासाठी असतो. उदाहरणार्थ भारतासाठी IN. तिसरा वर्ण जे वाटप करणाऱ्या कंपनीचा प्रकार असतो ते पुढील प्रकारे, म्हणजेच केंद्र सरकारची कंपनी असेल तर त्यासाठी A, राज्य सरकारची असेल तर B, महानगरपालिकेची असेल तर C, केंद्रशासित प्रदेशाची असेल तर D, कंपनी नियामक कंपनी महामंडळाची असेल तर E, म्युच्युअल फंड असेल तर F. पुढील 4थे ते 7वे स्थानांक जर का असेल
4 to 7th कॅरेक्टर असेल हे कंपनीची ओळख दर्शवतात। यातील 4थे 5वे 6वे स्थानांक हे अंक स्वरूपात आणि 7वे हे वर्णांक स्वरूपामध्ये असते। 8वा आणि 9वा हा जो अंक असतो हे प्रतिभूतीचे प्रकार दर्शवतात। काही प्रतिभूतींचे संकेतांक हे उदाहरणार्थ समहक्क भाग असेल तर 0.1, डाक बचत योजना असेल तर 0.2, अग्रहक्क भाग असेल तर 0.3, कर्जरोखे असेल तर या ठिकाणी आपल्याला दिसते 12, सरकारी प्रतिभूती असतील तर 14 या प्रकारे। 5वा मुद्दा आहे 10वा आणि 11वा अंक हा भाग पेढीच्या ISIN पद्धतीत प्रवेश करणाऱ्या इश्युअर कंपनीच्या प्रतिभूतींच्या अनुक्रमाने येणारा क्रमांक असतो। शेवटचा अंक हा तपासणीचा अंक असतो। उदाहरणार्थ ISIN मध्ये पुढील प्रकारे संकेतांक दिलेला असतो IN E00 2A 01018 या प्रकारे। म्हणजेच या ठिकाणी IN देशाचा संकेतांक असतो, E हे वाटप करणारी ही एक कंपनी आहे ते दर्शवते, 002A कंपनी ओळख, 01 समहक्क भाग, 01 इश्युअर कंपनीच्या प्रतिभूतींना दिलेला अनुक्रमांक नंबर आणि 8 हा तपासणी अंक। तर मित्रांनो या प्रकारे हा जो ISIN नंबर असतो हा 12 अंकाक्षरी नंबर असतो किंवा वर्णांक असतो। या प्रकारे ISIN नंबर हा दिला जातो। तर आय होप मित्रांनो या ठिकाणी आपण जे महत्त्वाच्या मुद्द्यांचा अभ्यास केला की जे आपल्याला भागपेढी पद्धतीचे जे या ठिकाणी काही संकल्पना होत्या, उदाहरणार्थ डिमटेरियलायझेशन, रिमटेरियलायझेशन, फंगिबिलिटी आणि ISIN नंबर आणि ISIN नंबरचं स्पष्टीकरण, या मुद्द्यांचा आपण अभ्यास केला। पुढील तासिकेमध्ये आपण पुढील भागाचा अभ्यास करूया। धन्यवाद।